केंद्र सरकारने जीएसटी कमी केल्यामुळे घरगुती किराण्याच्या किमती कमी झाल्या। 15 लिटर तेलाचा डब्बा आता किती रुपयांना मिळणार याच्या नवीन किमती जाहीर झाल्यात। सर्वसामान्य लोकांसाठी केंद्र सरकारने घेतलेला महत्त्वाचा निर्णय। केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळालाय। गेल्या आठवड्यामध्येच केंद्र सरकारने जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय लागू देखील झाला। त्यामुळे एक नाही दोन नाही तर तब्बल 100 वस्तूंच्या किमती कमी झाल्या। त्यामध्ये घरगुती वापरातील खाद्यतेल असो, दूध असो, तूरडाळ असो, गॅस असो, या सर्वांच्या किमती जीएसटी कमी केल्यानंतर किती रुपयांनी कमी झाल्या। आता सध्याच्या परिस्थितीमध्ये जीएसटी 28% 12% केल्यानंतर या सर्वांचे किती भाव झाले त्याला सविस्तर या व्हिडिओमधून पाहू। जीएसटी कमी झाल्यामुळे आता खाद्यतेलाचा भाव किती असणार, सोयाबीन तेलाचा भाव किती असणार, त्याचबरोबर शेंगदाणा तेलाचा भाव, सूर्यफूल तेलाचा भाव किती असणार, या सर्व वस्तूंची आता नवीन किमती जाहीर झाल्यात। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरामध्ये वापरणारं तेल। काही लोक तेलाचा डब्बा विकत घेतात, काही लोक तेलांच्या 1 लिटरच्या पिशव्या विकत घेतात। पण जीएसटी कमी झाल्यामुळे 15 लिटर तेलाच्या डब्याचे भाव घसरल्यामुळे तर खाद्यवस्तूंचे भाव देखील प्रचंड प्रमाणात कमी झालेत। 15 लिटर तेलाच्या डब्याचे नवीन भाव कसे असणार आहे, काय त्याचे दर असणार आहे, सर्व गोष्टींची आपण सविस्तर माहिती आज जाणून घेऊ। पूर्वी आपण कोणतीही वस्तू विकत घ्यायला गेलो तर आपल्या खिशाला मोठी कात्री लागायची, आपलं बजेट बिघडायचं। महिन्याचा पगार किराणा वस्तू खरेदी करताना संपून जायचा। वस्तूंच्या किमती विचारताना दुकानामध्ये धाकधूक व्हायची, कारण की त्या वस्तूंचा भाव वाढण्याचं मुख्य कारण होतं जीएसटी। अगोदर केंद्र सरकारने सर्व किराणा वस्तूवरती 28% जीएसटी लावला होता। समजा आपण एखादी 100 रुपयाची वस्तू खरेदी करत असाल तर त्याच्यावरती 28% जीएसटी लावला जायचा, म्हणजे त्यामधील 28 रुपये केंद्र सरकार घेत होते। पण सरकारने गेल्या आठवड्यामध्ये नुकताच मोठा निर्णय घेतला, त्यामुळे जीएसटीच्या दरामध्ये मोठी कपात झाली। त्यामुळे आज खाद्यतेलाच्या किमतीमध्ये मोठा प्रचंड बदल आपल्याला दिसणार आहे। सामान्य व्यक्ती किराणा दुकानात जेव्हा किराणा खरेदी करतो तेव्हा त्याच्या पुढे सर्वात मोठा प्रश्न असतो तेल, डाळींचे प्रकार याच्या किमती खूप जास्त प्रमाणात होत्या। पण नवीन जीएसटी दर लागू झाल्यामुळे हे भाव पूर्णपणे घसरले। नवीन जीएसटी लागू झाल्यामुळे खाद्यतेलाचे भाव काय असणार आहे, 15 लिटर तेलाच्या डब्याचे भाव काय असणार आहे, कारण की दसऱ्यापासून महाराष्ट्रातील महत्त्वाचे सण साजरे केले जातात। त्या मोठ्या सणासुदीच्या वेळेस ग्राहकांची प्रचंड गर्दी होत असते। पण गेल्या काही वर्षभरापासून महागाई वाढल्यामुळे लोकांची प्रचंड गर्दी दुकानात दिसत नव्हती। केंद्र सरकारने आता महत्त्वाचा निर्णय घेतला, त्यामुळे रोजच्या वापरण्यामधील सर्व वस्तूंच्या किमती कमी झाल्यात। गेल्या 5-6 दिवसा अगोदर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटी बचत उत्सव सुरू केलाय। त्यामुळे तब्बल 375 वस्तूंवरील जीएसटी दर कमी करण्यात आला। या जीएसटी उत्सवामुळे रोजच्या वापरण्यातील वस्तूंचे भाव कमी झालेत। आता 4-5 दिवसांनी दसरा आलाय, नंतर 20-25 दिवसांनी दिवाळी देखील आहे। अशा वेळेस प्रत्येक कुटुंबामध्ये मोठ्या आनंदाने फराळ बनवलं जातं। हे फराळ बनवताना सर्वात जास्त वापर होतो तो तेलाचा, आणि याच तेलाच्या दरामध्ये जीएसटी कमी झाल्यामुळे मोठी घसरण झाली। याच तेलाचे दर नवीन काय असणार आहे, 15 लिटर सोयाबीन तेलाच्या डब्याचे नवीन भाव काय असणार आहेत, सूर्यफूल तेलाचा 15 लिटरचा डब्बा कितीला असणार, शेंगदाणा तेलाचा भाव काय असणार, तुरीचं तेल काय भाव मिळणार, करडईचं तेल काय भाव मिळणार। सर्व वस्तूंच्या किमती कमी झाल्यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा आनंद झालाय। काही लोकांनी आत्ताच काल परवा नुकतंच तेल खरेदी केलं असेल तर त्यांनी पुन्हा एकदा तेलाच्या दुकानात जाऊन नवीन किमती विचाराव्या। जीएसटी कपात केल्यामुळे सर्वसामान्याच्या खिशावरचा ताण आता कमी होणार। विशेषतः दसरा आणि दिवाळीला खाद्यतेलाच्या किमती, खाद्यतेलाचे भाव कमी झाल्यामुळे ही बातमी सर्वसामान्यांना मोठा दिलासा देणार। नवीन जीएसटी लागू झाल्यामुळे कोणत्या वस्तूची किमती किती कमी झाल्यात, त्यामध्ये जवळपास 375 वस्तू आहेत। या सर्व वस्तूंची यादी आपण सांगणार आहेत, कोणत्या वस्तू किती रुपयांनी कमी झाल्या। 15 लिटर तेलाचा डब्याचा नवीन भाव काय असणार आहे, मग तो सोयाबीनचा तेलाचा डब्बा असो, जेमिनीच्या तेलाचा डब्बा असो, किंवा फॉर्च्यून तेलाचा डब्बा असो, किंवा इतरही कोणत्या कंपनीचा असो, तो तेलाचा डब्बा आता किती रुपयांना मिळणार आहे। या सर्व वस्तूंची यादी आपण सविस्तर पाहू। आता सर्वात पहिली वस्तू ती म्हणजे ट्रॅक्टर। शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये दसरा असो किंवा दिवाळी असो यावेळेस ट्रॅक्टर हमखास खरेदी करतात। याच ट्रॅक्टरवरती पूर्वी 12.5% जीएसटी लावला जायचा, पण नवीन जीएसटी लागू झाल्यामुळे याच्यावरती केवळ 5% जीएसटी लागू झाला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही एक मोठी आनंदाची बातमी आहे। दिवाळी दसऱ्याच्या वेळेस ट्रॅक्टर खरेदी करताना आता आपल्या मोठ्या पैशाची बचत होणार आहे। आता ज्या लोकांना ट्रॅक्टरचं काही घेणं देणं नाही अशी लोक प्रवासाला जातात, अशा वेळेस आपल्याला ताण लागते। काही लोक हॉटेलमधील पाणी पित नाही, यावेळेस आपल्याला पाण्याची बॉटल विकत घ्यावी लागते। पूर्वी आपण दुकानामध्ये पाण्याची बॉटल 15 रुपये किंवा 20 रुपयांनी घ्यायचो, त्याच्यावरती 12% जीएसटी लावलेला होता, पण आता तो जीएसटी 5% करण्यात आलाय। सर्वात मोठी आनंदाची बातमी ती म्हणजे तेलाबद्दल। आता सोयाबीन तेलाचे भाव कशा प्रकारे कमी झाले,
सूर्यफूल तेलाचे भाव कशा प्रकारे कमी झाले, शेंगदाणा तेलाची किमती किती कमी झाल्या, सर्वांचे भाव आता टप्प्याटप्प्याने आपण जाणून घेऊ। जवळपास 375 महत्त्वाच्या वस्तूंचे किमती कमी झाल्या। नवीन तेलाच्या डब्याचे भाव किती कमी झाले ते आपण पाहूच, त्या अगोदर काही महत्त्वाच्या वस्तूंच्या किमती किती कमी झाल्या ते देखील पाहू। दिवाळी सण हा पूर्ण भारतभरामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। यावेळेस कपडे खरेदी करण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढतं। कपड्यांवरती अगोदर 12.5% GST दर लावला जायचा, पण तोच GST आता 5% झालाय। म्हणजे अगोदर आपण 100 रुपयाचे जरी कपडे खरेदी केले तर त्याच्यावरती 12.5% GST लावला जायचा, पण आता तो 5% झालाय। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आणि सर्वांना गरज पडणारी औषधं, त्याच्यावरती देखील GST कमी करण्यात आलाय। औषधं हे प्रत्येक घराघरांमध्ये वापरले जातात। ते औषधं सर्दीचे असो, खोकल्याचे असो किंवा डायबिटीजचे औषध असो, हे औषधं प्रत्येक घरोघरी वापरले जातात। पण आता या औषधांवरती 5% GST झाल्यामुळे याचे भाव देखील कमी झालेत। जीवनावश्यक असणारे औषधं खरेदी करण्यासाठी आता आपल्याला जास्त पैसे मोजावे लागणार नाहीत। त्याशिवाय घरांमध्ये लागणारे लहान मुलांचे डायपर याच्यावरती देखील GST कमी करण्यात आलाय, त्यामुळे ते डायपर देखील स्वस्त झालेत। त्याशिवाय बऱ्याचशा महिला घरगुती म्हणून शिलाई मशीनचा व्यवसाय चालू करतात, त्यासाठी त्यांना शिलाई मशीनची गरज पडते। त्या शिलाई मशीनवरती 12% GST लावला जायचा, पण आता नवीन GST दर लागू झाल्यामुळे त्याच्यावरती फक्त 5% GST लागू होणार आहे। त्यामुळे शिलाई मशीनच्या किमती देखील कमी झाल्या। तसेच बऱ्याचशा लोकांना नंबर लागलेले असतात, त्यामुळे त्यांना नवीन चष्मा बनवण्याची गरज पडते। त्या चष्म्यावरती देखील GST कमी झालाय, त्यामुळे आता चष्मा बनवताना आपल्याला कमी पैसे मोजावे लागतील। पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाण्यापिण्याच्या वस्तूंवरती GST कमी झाला, ज्यात खाद्यतेलाचे भाव असणार आहेत, सूर्यफूल तेलाचे भाव असणार आहेत, शेंगदाणा तेलाचे भाव असणार आहेत। या सर्व तेलाचे नवीन काय भाव जाहीर झालेत याबद्दल आता आपण अतिशय महत्त्वाचं बोलत आहे। तर आपल्या घरामध्ये तेलाचा डब्बा नुकताच खरेदी केला असेल, म्हणजेच की नवीन GST दर लागू होण्या अगोदर, त्यावेळेस तुम्ही तो तेलाचा डब्बा किती रुपयाला घेतला कमेंट करून नक्की सांगा। घरामध्ये सर्वात जास्त तेलच वापरलं जातं आणि त्या तेलाच्या डब्यासाठी जास्त पैसे मोजावे लागायचे, पण आता GST कमी झाल्यामुळे त्या तेलाच्या डब्याचे भाव कमी झाले। सोयाबीन तेल सध्या प्रति किलो 130 ते 140 रुपयांनी मिळतंय। नवीन GST दर लागू झाल्यामुळे हेच भाव आता तुम्हाला 100 ते 110 रुपयांनी मिळण्याची शक्यता आहे। सूर्यफूल तेलाची किंमत सध्या 140 ते 145 रुपये आहे, तर नवीन दर 120 ते 130 रुपये असण्याची शक्यता आहे। शेंगदाणा तेल सध्या 190 रुपये प्रति लिटरनी मिळतं, तर याचे नवीन भाव 165 ते 170 रुपये प्रति लिटर असण्याची शक्यता आहे। अगोदर तेल खरेदी करताना आपल्याला 12% GST द्यावा लागायचा, पण आता नवीन GST लागू झाल्यामुळे आपण जेव्हा तेल खरेदी करतो त्यावरती आपल्याला फक्त 5% GST द्यावा लागतो। त्यामुळे तेलाच्या किमतीमध्ये तर बदल झालेच, पण दुकानामध्ये हे भाव कधी लागू होतील? कधी सरकारने GST कमी केल्यामुळे खाद्य वस्तूंच्या किमती कमी झाल्यात। जो 15 लिटरचा तेलाचा डब्बा आपण 2000 रुपयांना विकत घ्यायचो, त्या डब्या पाठीमागे नवीन GST दर लागू झाल्यामुळे आपले 400 ते 500 रुपये वाचण्याची शक्यता आहे। आता हे नवीन दर तुमच्या जवळच्या दुकानात लागू झालेत का, हे तुम्हाला दुकानामध्ये गेल्यावरच माहिती पडेल।